4 प्रकारच्या वाचा आपल्या शरीरातून निर्माण होतात आणि ते लोकांच्या कानापर्यंत जातात। याचा वाचांश आणि त्याचाही लक्षांश जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही। माझी आग्रहाची विनंती आहे, शब्दार्थाचा लक्षार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे, हीच माझी आग्रहाची विनंती आहे। संत सेवाच्या घरी घरी तेथे विठ्ठलाची फेरी, संत सेवाच्या घरी घरी तेथे विठ्ठलाची फेरी। संत सेवा ज्यांनी केली त्याची चवर्यासी चुकली, संत सेवा ज्यांनी केली त्याची चवर्यासी चुकली, त्याची चौऱ्यासी चुकली, त्याची चौऱ्यासी चुकली। संत सेवा ज्यांनी घरी घरी तेथे विठ्ठलाची फेरी, संत सेवा ज्यांनी घरी घरी तेथे विठ्ठलाची फेरी। पहिल्या चरणामध्ये संत शिरोमणी तुकोबारायांनी या ठिकाणी या पहिल्या चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे, संत सेवा ज्याच्या घरी आणि तिथे विठ्ठलाची फेरी। मूळ मुद्दा असा आहे का संत सेवा कशाला म्हणावं, संत सेवा कशाला म्हणावं, आपण त्याचा सरळ सरळ अर्थ लावून देतो आणि मोकळं होऊन जातो। संताची वाणी संताच्या वाणीनेच वाणवायची असते तरच ते समजते, एरवी ते समजत नाही। सेवा कशाला म्हणावं, मूळ मुद्दा हा आहे का सेवा कशाला म्हणावं। सेवा म्हणजे त्यांना हात तुरे टाकून ही सेवा काय, फुलना बत्ती पूजन नाही जाती, नजर नाही आई आत्मज्योती, याला पूजा म्हणावं काय। सेवा म्हणजे त्यांना मोठे मोठे हार तुरे आणि त्यांचं मोठं वैभव करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तिलक फूल माळा चला सर्क झुकाना आणि आज्ञा के पालन को दूर बघाना। म्हणजे हे जे करतो आपण आणि संतांनी सांगितलेलं तेच करत नाही, म्हणजे जे करायला पाहिजे ते करत नाही, आपण पाहिजे ते नाही करायला पाहिजे तेच आपण करत राहायचं। संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो। संतों का ज्ञान यही पूजा है, संतों का ध्यान यही पूजा है, चुक गए तो फिर नहीं ये दूजा है, चुक गए तो फिर नहीं ये दूजा है। ये गई क्यों सुनते सब साथ सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो। म्हणजे आपल्याला जे संतांनी सांगितलेले विचार काय सांगितले आणि आपण काय करतो। संतों का ज्ञान यही पूजा है, संतों का ज्ञान यही पूजा है, आपण ह्याच पूजेत लागलो। त्यांनी सांगितलेल्या विचारावर चालणे म्हणजे संत सेवा, संतांनी सांगितलेल्या विचारावर चालणे म्हणजे संत सेवा, त्याला म्हणतात संत सेवा। नाहीतर मग फार मोठं वैभव दाखवून किंवा फार मोठं महाराजांना हे करून असं काही नाही आहे। संतांनी सांगितलेले विचार आपल्या आचरणामध्ये आणणं, त्यांनी सांगितलेले विचार आपल्या जीवनामध्ये आणणं आणि जे सांगितलं तेच करणं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू नये, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू नये। नाहीतर मग महाराजांच्या पाया लागत बसा, महाराजांच्या पाया लागा, फार मोठा त्यांनाही अभिमान येऊन जाते ना आपल्याला अभिमान येऊन जाते।
की महाराजाच्या पायाला लागल्यामुळे आता आपलं काहीतरी भलं होणार आहे. पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पष्ट शब्दात सांगतात, संत नको पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो, संतों का ज्ञान यही पूजा है, संतों का ज्ञान यही पूजा है, चुक गए तो फिर नहीं ये दूजा है, चुक गए तो फिर नहीं ये दूजा है, ये तुम सुनते सब साथ सुनो, संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं ज्ञान सुनो, संतन को पूजो नहीं ज्ञान सुनो. संतांनी सांगितलेल्या विचारावर चालणे हे खरं काम. मग असं काय सांगितलं असं संतांनी ते आपण केलं पाहिजे. आपण संतांनी सांगितलेल्या विचारावर चालत नाही, म्हणून आपण कुठंतरी मागं पडतो. पण संतांच्या सांगण्यानुसार आपण जर चाललो तर खरोखर आपण परमार्थ करून लागलो. आजच्या दिवसापासून हे शिकून घ्या, हे सारं काही तेवढं उपयोगाचं नाही. ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे, ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. जीवन म्हणजे ज्ञान, जीवन म्हणजे ज्ञान, जीवन म्हणजे ज्ञान आणि अज्ञान म्हणजे मरण, अज्ञान म्हणजे मरण. म्हणून ज्ञानामुळे आपल्याला सर्व कळते, आणि ज्ञानच नसेल तर काही उपयोगाची गोष्ट नाही. अंगामध्ये भलते मस्त करून घेतलं आणि सोंग दाखवून राहिले, त्यांना काही भेटणार काय. संतांनी सांगितलेल्या विचारावर जो चालतो तो खरा संत. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, आम्हा कमराला द्यावे थोरत, आम्हा कमराला द्यावे थोरत, काहीची महान, काहीची महान तुमासे, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज. संतांनी सांगितलेलं आहे काय, या जगाची कल्याणाची काळजी जर कोणाला असेल, या ठिकाणी संत लोकांनी मोठ्या सुज्ञपणाने, मोठ्या चांगल्यापणाने आपल्या हाती हे दिलेलं आहे आणि त्याचा आपण उपयोग घेतला पाहिजे. जगाची कल्याणाची कोण करू शकते? या जगाचं कल्याण, या जगाचं कल्याण कोण करू शकते? संत. देव करू शकते काय? नाही. अरे वा, आम्ही तर असतो असंच ऐकलं, बरोबर आहे. देव जेव्हा या पृथ्वीवर आपला अवतार धारण करते, की जेव्हा जेव्हा या कलह निर्माण होते, त्याचा संहार करण्यासाठी परात्पर परमेश्वर या ठिकाणी आपला कार्यभाग करून ते निघून जातात. जगाचे कल्याण ब्रह्माला आहे काय? नाही. ब्रह्म म्हणतो मी फक्त उत्पत्तीचं काम आहे माझ्याकडे, तेच मी करतो, त्याच्या व्यतिरिक्त मी काही करत नाही. विष्णूला आहे काय? नाही. तो म्हणते जे निर्माण झाले त्यांचं पालन पोषण करणं माझं काम आहे. मग महेश करतो काय? नाही. महेश म्हणते जे काही आहे त्यांचा स्वार करण्याचं माझं काम आहे. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती. जर जगाचं कल्याण करत असेल तर संत लोक करतात. कोण करतात? संत लोक करतात. आणि संत लोकांची विडंबना लोक करतात.
संत जगाचे कल्याण करू शकते. म्हणून संताच्या चरणी राहणे हे आपलं काम आहे. संततेची देव, संततेची देव देव आणि संततेची देव आणि देव संतांचे अवतार. देव संतांचे अवतार आहे. देव कसे आहे? संतांचे अवतार आहे. म्हणून देव म्हणजे पहिले देव बाद में देव वो है देव. तसं देऊन दिली का तुम्हाला? म्हणजे संततेची देव आणि संत म्हणजे परात्पर परमेश्वर आणि परात्पर परमेश्वर म्हणजे संत. म्हणून संतांचा एवढा मोठा महिमा आहे आणि संतांच्या चरणी आपण राहिल्यानंतर आपल्याला जे काही प्राप्त होईल ते मी सांगू शकत नाही. म्हणून संतांची संगत करणे फार महत्वाचे आहे. मी या ठिकाणी जास्त बोलण्यासाठी आलो नाही. बाकी माझं काही जास्त बोलण्याचं काही हे नाही आहे. बातच बिस्कुट मुरून जाते माझं, थोडंसं बोलतो आणि माझ्या भाषेत काही मोठं बोलण्यासारखं काही नाही आहे. संतांच्या संगतीचा त्यानं उपयोग केला तो तरला. संतांच्या मग वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुदेव हमारा है प्यारा, जीवन का उजियारा, प्यारा है गुरुदेव हमारा, प्यारा है गुरुद्वारा. गुरुदेव हमारा है प्यारा, जीवन का उजियारा, प्यारा है गुरुद्वारा, प्यारा है गुरुद्वारा. उनके खातिर प्राणक देंगे, तन मन से गुरुदेव बनेंगे. उनके खातिर प्राण करेंगे, तन मन से गुरुदेव बनेंगे. तीर जाए भव सारा, तीर जाए भव सारा, प्यारा है गुरुद्वारा, प्यारा है गुरुद्वारा. गुरुदेव हमारा है प्यारा, जीवन का उजियारा, प्यारा है गुरुद्वारा, प्यारा है गुरुद्वारा. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी जेव्हा हा अभंग आपल्या सेवेकरता दिलेला आहे, काय गुरुविना शांती नाम ज्ञान नाही. म्हणून ते गुरुची इतकी महिमा गातात वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज. आपण हे भजन म्हणतो पण आपल्याला समजतच नाही. बरोबर आहे? जमते काय? नाही जमत. समजून जमते काय? नाही जमत. म्हणता येतो नाही. कपाळी बुक्का लावला का हो गोपाल कृष्ण पाहिला काय, कपाळी बुक्का लावला का हो गोपाळ कृष्ण पाहिला काय, का लावला का हो गोपाळ कृष्ण पाहिला काय. पाहिला नसेल तर पाहून घ्या, पाहिला नसेल तर पाहून घ्या, श्री गुरुच्या चरणी जा, सद्गुरूला चरण जा. कपाळी बुक्का लावला का हो गोपाळ कृष्ण पाहिला काय, कपाळी बुक्का लावला का हो गोपाळ कृष्ण पाहिला काय. पाहिला नसेल तर पाहून घ्या, पाहिला नसेल तर पाहून घ्या, संत पाहून घ्या, सद्गुरूच्या शरण झाला. कपाळी बुक्का लावला का हो गोपाळ कृष्ण पाहिला का, कपाळी बुक्का लावला का हो गोपाळ कृष्ण पाहिला का. बुक्का वैष्णव संप्रदायामध्ये फार गरजेचं आहे. ज्यांनी बोध घेतला, ज्यांनी बोध घेतला, बोध घेणे म्हणजे दीक्षा घेणे, उपदेश घेणे, अनुग्रह घेणे आणि याला बोध घेणे. जे लोक बोध घेतात ते बुक्का घालतात. परंतु काही लोकांच्या बुक्का घालतात पण त्यांनी नतमस्तक कुठेच केलं नाही आहे, फक्त नुसतं बुक्का घातला.
नुसतं बुक्का घातला. संत लोक सांगतात कपाळी बुक्का लावला का हो. गोपाळ कृष्ण पाहिला का कपाळी बुक्का लावला का हो. गोपाळ कृष्ण पाहिला का. अरे पाहिला नसेल तर पाहून घ्या. पाहिला नसेल तर पाहून घ्या. सद्गुरूला शरण शरण दा सद्गुरूला शरण दा. कपाळी बुक्का लावला का हो. गोपाळ कृष्ण पाहिला का. कपाळी बुक्का लावला का हो. गोपाळ कृष्ण पाहिला का. आता जर लावला तर लावा, पण गोपाळकृष्ण पाहिला काय नाही. म्हणून सद्गुरूला शरण जा. आणि जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत गोपाळकृष्ण आपल्याला पाहायला भेटत नाही. शिर नसता काय ते घड, शिर नसता काय ते घड, आणि वर नसता काय ते वराड. मंथन न करता ना निघे नवनीत, आणि सद्गुरु वाचुनी देवना दिशे दृष्टीस. अजय जय विठ्ठल रुक्माबाई. जय जय विठ्ठल रुक्माबाई. छंद लागला तुझा पायी. छंद लागला तुझा पायी. जय जय विठ्ठल रुक्माबाई. जय जय विठ्ठल रुक्माबाई. जय जय विठ्ठल रुक्माबाई. संत सेवा ज्याच्या घरी तेथे विठ्ठलाची फेरी. जे कोणी आपल्या संतांनी सांगितलेल्या विचारावर चालत असेल तर त्याच्या घरी पांडुरंग आल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही आपल्या मतानं नाही, संतांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आपल्याला तरच उपाय आहे, नाही तर उपाय नाही. बरोबर आहे. म्हणून संत सेवा म्हणजे संतांनी सांगितलेल्या विचारावर चालणे म्हणजे संत सेवा. तुम्हाला अगोदरही सांगून दिलं, फुलनाबत्ती पूजन नाही, जाती नजर नाही, पोरगा करत नाही, आदेशाचं पालन करत नाही, काय उपयोग. आई वडिलांच्या आदेशाचं पालन करत नाही, काय उपयोग. जर कोणी मुलगा आपल्या आई वडिलांचं आदेशाचं पालन करत असेल, काय मजा. म्हणून स्वामी जे स्वामीचं काम करत असत, सांगितल्याप्रमाणे जर ऐकत असत तर ते त्या स्वामीलाही प्रसन्न होऊन जातात. सांगितलेलं काम करणं म्हणून संतांनी सांगितलेल्या विचारावर आपण चालणं म्हणजे सर्वात चांगलं. तर स्वामी का पहा. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली, हनुमंताला काळजी पडली, सर्वांना काळजी पडली. हनुमंत एक कोणीतरी सांगण्यात आलं का संजीवनी उडती पाहिजे, आणि ते त्या पर्वतावर आहे. म्हणून कोणाची गोष्ट नाही ऐकता, कोणाचं काही नाही ऐकता हनुमंत 100 योजन समुद्र पार करण्यासाठी निघाला. आणि इतकं लांबपर्यंत निघाल्यानंतर सागराला असं वाटलं की रामाचा दास, रामाचा सेवक इतक्या लांबवरून जाऊन राहिला. म्हणून सागरानं पर्वताला आज्ञा केली का तुम्ही वरते या आणि हनुमंताला थोडा विश्राम करू द्या. हनुमंताला काय करू द्या, थोडा विश्राम करू द्या. त्यांना कंदमुळं खाऊन त्यांना थांबू द्या. मग पर्वत आले आणि त्यांना सांगितलं, विनंती केली का तुम्ही थोडेसे आराम करा, कंदमुळं खा आणि नंतर निघून जा. हनुमंत महाराज म्हणतात की जोपर्यंत माझ्या स्वामीजी मी काम करत नाही, पूर्णत्वाला नेत नाही, तोपर्यंत मी आराम करत नाही. मला विश्रांतीची गरज नाही, मला आहाराची गरज नाही, मला कशाची गरज नाही. आणि हनुमंत निघून गेले. ही स्वामी भक्ती. ही काय होय, स्वामी भक्ती. जेव्हा तानाजी मलुसरे आपल्या मुलाचं लग्न, रायबाचं आपल्या मुलाचं लग्न
ची पत्रिक घेऊन छत्र शिवाजी महाराजांच्याकडे गेले आणि पत्रिक दाखवत गेले. महाराज नाराज दिसले. तानाजी मालुसरेने विचारलं, महाराज तुम्ही नाराज का? महाराज म्हणाले, तानाजी अरे कोंढाणा किल्ला सर करायचा आहे, कोंढाणा किल्ला सर करायचा आहे. बस तानाजी मालुसरेने ऐकलं आणि सर करण्याचं आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर रायबाचं. आणि तसेच हे 5 सोंगणी घेऊन कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी गेले, पण त्यावेळी त्यांचा जीव त्यांना गमावा लागला. याला म्हणतात स्वामी सेवा. हे उदाहरण त्याच्यासाठी देऊन आलो मी का संत सेवा म्हणजे कशाची सेवा? आपल्या स्वामीची जो सेवा करतो हे खास सेवा. हा, आणि बाजी प्रभू मोगलशाही शिवाजी महाराजांच्या मागे लागली. सैन्याचे घेरावर घेर त्यांच्याकडे लागले. आपले सैन्य कमी होते म्हणून काय करण्यात यावं म्हणून बाजी प्रभूंनी खिंड उभे राहिले आणि पाय रोखून 2 हातामध्ये तलवारा सनसनाट करीत अशी बाजी मारत. तेव्हा ते युद्ध करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही गडावर जाऊ, तुम्ही थांबू नका. तुम्ही जोपर्यंत गडावर जात ना तोपर्यंत ही खिंड मी लढवणार, यांना एकाले मी पुढे येऊ देणार नाही. तुम्ही जाऊन 5 तोफेचा आवाज करता, त्यावेळेस मी समजून जाईन की माझे स्वामी पोहोचले. आणि परिस्थिती आणीबाणीची होती. शिवाजी महाराज तिथून निघून गेले आणि बाजी प्रभूंनी असा खिंड लढवली की नुसत्या दोन्ही हातांनी तलवारीचा साफ करत खिंडाला पुढे एकाला येऊ दिलं नाही. त्यांचे वाट शरीरामधून रक्ताच्या धारा लागल्या, परंतु तरी बाजी प्रभू डगमगला नाही. आणि शेवटच्या वेळेस मग जेव्हा तोफेचा आवाज आला त्यावेळेस बाजी प्रभूला कळलं का माझे स्वामी सुखरूप पोहोचले. आणि बाजी प्रभूंनी आपला देह धरतीशी समर्पित करून टाकला. संत सेवा ज्याच्या घरी विठ्ठलाची फेरी, संत सेवा ज्याचे घरी तेथे विठ्ठलाची फेरी, संत सेवा ज्याचे घरी तेथे विठ्ठलाची फेरी. अशा प्रकारची हे स्वामीनिष्ठा आपल्यामध्ये असल्यानंतर आपण काहीतरी करू शकतो, नाहीतर आपण काय करू. स्वामीची सेवा करणं हे आपलं काम आहे. आणि स्वामींच्या निष्ठेनं आपण जर काम करत गेलो आपण त्यामध्ये. आणि असे मावळे शिवाजी महाराजांसोबत होते म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. म्हणून या भारताला हिंदुस्थान मिळालं. आपण मोकळेपणानं कीर्तन तरी करून राहिला, नाही तर कीर्तनही करायला मिळालं नसतं. ही जे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आपल्यावर आहे, त्यांचे जेवढे कृपा आपण मानू तेवढं कमी पडतो. अशा मावळे लोक त्यांच्या सोबत होते म्हणून आपला भारत देश, आपला हिंदू स्वराज्याचं आपण स्थापना करू शकतो. आता हा भाग, आता पितृसेवा. आपण ज्यांच्याकडे कामाला जातो अन्नासाठी जातो, अन्नदात्याकडे जेव्हा आपण काम करतो शरीर झिजवतो. अन्नदाता म्हणजे जो आपल्या लेकरा बाळांना मोल मजुरी आपल्याला देते आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो. त्याच्यासाठी आपला देह किती झिजवतो. आणि ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांचं स्मरणही करू नये. किती शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे का नाही.
म्हणून हे संतांनी करून दाखवलं, पण तरी आपल्याला नाही कळलं. पुंडलिक महाराज जेव्हा आई वडिलांच्या सेवेत नेहमीच करत होते, नेहमीच एक दिवस आहे काय डेकोरेशन दाखवून नेहमीच करत होते. जेव्हा पुंडलिक महाराज आपल्या आई वडिलांची सेवा करत होते, पांडुरंग घरी आले. पांडुरंग घरी आले आणि आता जर मी आई वडिलांची सेवा बंद करतो तर पांडुरंग निघून गेले. म्हणून आई वडिलांची सेवा चालूच ठेवली, आई वडिलांची सेवा चालूच ठेवली. आणि पांडुरंग दोन्ही कटेवर हात ठेवून मोठ्या सोहळ्यामध्ये विराजमान झाले. त्यांची निगाह यांची निगाह येत त्यांना खूप आनंद वाटू लागला. हे कशामुळे घडलं? हे कशामुळे घडलं? आई वडिलांची सेवा करण्यामुळे. हा अभंग तुम्हाला समजून घेतला असून पहिल्यांदा तुम्ही. हे कशामुळे घडलं? आई वडिलांची सेवा करण्यामुळे पांडुरंग त्यांच्या घरी आले. पित्यास मारणारे किती पुत्र पाहिले मी, गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. गळतात एक एक गळतात एक एक सुकृत आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. पित्यास मारणारे किती पुत्र पाहिले मी. पित्यास मारणारे किती पुत्र पाहिले मी. कासेला तो नेणारा कासेला तो नेणारा श्रावण नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. गीता कुणाला. आई वडीलच तर आपले तीर्थ आहे. आई वडीलच आपले तीर्थ आहे. कौन हिंडतो रे भलत्या ठाई, कौन हिंडतो रे भलत्या ठाई, मना तुला कशी रे लाज नाही. मन वाऱ्यावरीचे पड, मन हत्योनी प्रबळ, आवरल्याने आवरत नाही. म्हणा तुला कशी रे लाज नाही. मन वाऱ्यावलीच पड, जसला पेटला डोंगर, विजल्याने विजत नाही. म्हणा तुला कशी रे लाज नाही. आपल्या मनात येईन आपण तसं करतो, आपल्या मनात येईन आपण तसं वागतो, पण संतांनी सांगितलेल्या विचारावर आपण चालत नाही. भक्ती मार्गाचा आव भरपूर आणतो, परंतु संतांनी सांगितलेलं आपण कधी पाळत नाही. गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैदानो, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैदानो. बीजन बोए जाके खड़क पर मेरा मैदानो, बीजन बोए जाके पर मेरा मैदानो. गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैदानो, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैदानो. बीजन बोए जाके खड़क पर मेरा मैदानो, बीजन बोए जाके खड़क पर मेरा मैदानो. बीजन
एवढे सासगड करणे वैजानू मंदिरातल्या पुतळ्याला आपण बनवतो आणि आपल्या आईवडिलांना आपल्याला बनवलं त्याची काहीच किंमत नाही. अरे आई वडीलच तर सर्वात श्रेष्ठ आहे. ते जर नसते तर तुम्हाला ही दुनिया पाहायला मिळाली नसती. त्यांचे कितीही तुम्ही जर उपकार नाही फिटू शकणार. आई वडील हे सर्वात महत्वाचे. आपल्या गावामध्ये भरपूर लोक सेवा करतात, त्याबद्दल आपण सर्वांचा मी आभारी आहे. आई आणि वडील हे जर आपण इतकं जरी केलं तरी मला तरी वाटते का भरपूर केलं. पण तशी परिस्थिती नाही. परिस्थिती मोठी बिकट आहे. जन हे सुखाचे अंतकाळीचे कोणी नाही, दिल्या घेतल्याचे हे सर्व काय दिल्या घेतल्या. जन हे सुखाचे अंतकाळीचे कोणी नाही. अंतकाळीचे जेव्हा शेवटचा आई वडिलांचा दिवस येतो त्यावेळेस कोणी नाही. क्षीण झाल्या शक्ती नाक डोळे गळती. क्षीण झाल्या शक्ती क्षीण झाल्या हो, नाक डोळे गळती. पडोनी जाती रांडा पोर, बायको म्हणी नवऱ्याला काय म्हणतो पहिल्यांदा, मग काय म्हणतो बायको म्हणी नवऱ्याला, म्हातारडा मरेल तरी बरा, नासले हे घर अन थुकुनिया. तुका म्हणे इथं नव्हतं कोणी, आपलं कोणी नाही, आपलं कोणी नाही आहे. परंतु ते फुकटची माया आपण लावून घेतली आणि अंतकाळाला कोणी कोणाचं नाही. शेवटी माझारे मग ये तुला माझ्या भोगा, कुठवरी भोग तुला माझारे मग ये तुला माझ्या भोगा, मग ये तुला माझ्या भोगा, मग ये तुला माझ्या भोगा. धनदारा सुत साथी सगळे आणि राजस या गुणात सर्व लोक फस्त झालेले आहे. मतलबाचं जग आहे, मतलबाचा सर्व आहे. माता कहे लड़का मेरा है, पिता कहे लड़का मेरा है, ना तेरा है ना मेरा है, सिर्फ दूध पिलाने का आता है. हरि प्राप्ति से उपाय धरा संताचे उपाय. हरि प्राप्ती जर करून यायची असेल, हरि प्राप्ती से उपाय धरा संताचे ते पाय. येणे साधे साधन अन तुटे भवबंधन. संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत करती मनोरथ पूर्ण. मानवाने माणूस तिला वागा, माणूस तिला वागा, माणूस तिला
चालू करून राहिली गोष्ट बाहेरचा बंद माय आम्ही खंड पडत नाही बोलणंही बंद राहायचं. खंड पडते का बाय? नाही 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 कामाला जातात खंड पडते की नाही. पण ते चांगलं आहे शेतात जाऊन काम करताना करणं म्हणजे जे दिसायला पाहिजे दिसतच नाही दूर पडते. बरोबर आहे की नाही? म्हणून ते कांडत राहतील ते बाई बोलत होती. तेवढ्यामध्ये तिचा पती शेतावरून घरी आला. जसा घरी आला त्या बाईनं मुसळ असं होतं ते असंच सोडून दिलं. हा दृष्टांत तुम्ही ऐकला होता पण तरी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो या अनुषंगाने. ते मुसळ तसंच राहिलं. हे बाई पाहतच नाही हे असं कसं झालं, हे असं कसं झालं. ती बाई चटकन गेली आपल्या पतीला पाणी दिलं. शेतातून आल्यानंतर त्याला हाल विचारला कसं आहे काय आहे. हे मुसळच पाहत राहिली. ते मुसळच पाहत राहिली. आणि मग ते कुणाल्यानंतर त्यांना ते आराम करायसाठी गेले. आणि मग हे बाई त्यांनी अजून ते मुसळ घेतलं अजून चालू. बाई म्हणे हे तुम्ही कसं काय शक्य आहे. तो म्हणे जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते तो कसाही असो तो आपल्या दैवानं आला. तो दैवानं नाही तो मागच्या जन्मात काय केलं आपण त्याच्यासोबत आणि त्यानं आपल्यासोबत काय केलं त्याचं फळ भोगा लागते ना. तुम्ही ग्रंथामध्ये काय त्याच्यामध्ये आहे का नाही आहे. परस्पर परमेश्वराला विचारतात असं माझं काय झालं. मग तेव्हा ऋषीमुनीला सांगतात पाय तू काय केलं मागच्या जन्मात. कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही आणि कोणती गोष्ट तशी होऊ शकत नाही. आपण जसं करावं तसं आपल्याला ते भोगा लागल आणि ते भोगल्याशिवाय तुम्हाला करून उपाय नाही. म्हणून त्या बाईनं सांगितलं का पतीची सेवा अशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. जो या पतीची सेवा करल त्याची देवावरी सत्ता चालते. म्हणून ते असं सांगू लागतं. बाईनं ऐकून घेतलं. बाई घरी गेली. पतिदेवाला पाहिजे तुम्ही काय करून राहिले. तुम्ही पाणी पिता काय आणून देऊ काय जेवण करता बोलतात त्यांचे पाणी पित काय म्हणून पाणी बोलतात पण पाणी जेवता काय तुमचे पाय दाबून देऊ काय. त्याला असं वाटलं काहीतरी चमत्कार झाला वाटते. काहीतरी आजपर्यंत तर असं घडलं नाही. तुमचे कपडे कोणते धुवायचे आहे परकटले किती दिवसापासून होते पण कधी धुवून काढले नाही. पण आज मूलमंत्र भेटला त्याच्यामुळे मग तो माणूस इतका. आणि कसं आहे घरामधलं वातावरण जर चांगलं असतं ना तर जेवणाची सुद्धा वातावरण कसं पाहिजे. खाली हाथों से आया है खाली हाथों से जाएगा कुछ करनी ऐसी कर ले नाम जग में अमर हो जाएगा. से आया है खाली हाथों से जाएगा कुछ करनी ऐसी कर ले नाम अमर हो जाएगा. खाली हाथों से आया है खाली हाथों से जाएगा करनी ऐसी कर ले अमर हो जाएगा. अरे बाबा या जीवनामध्ये आलो खाली हात घेऊन आलो आणि खाली हात घेऊन चाललो. पण अशी करणी करून ठेवा का त्या करणीची कोणी वाट काढणार नाही. वाट काढतील तुमची. जन्माला आलो आपण तर असं नंदवन करून टाका की आपल्यासाठी लोकांच्या डोळ्यातून अश्रू पडले पाहिजे. अशी करणी ज्या दिवशी तुम्ही करून घ्या त्या दिवशी परात्पर परमेश्वर तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसा कधी होणार नाही. म्हणून मत किसी का दिल दुखा ये घर खास खुदा का है. मत किसी का दिल दुखा ये घर खास खुदा का है. हे परात्पर परमेश्वराचं चालतं बोलतं मंदिर आहे बरं का. हो हे मंदिर आहे चालतं बोलतं.
आणि याच्यामध्ये भगवंत आहे, पण आपण बाहेरच पाहण्याचा प्रयत्न करतो, कधी आतमधलं पाहिलंच नाही आणि पाहायची वेळी भेटली नाही, आणि ज्यांनी सांगितलं त्याचं आम्ही ऐकतही नाही. हे आमचा मूळ मत आहे. आम्ही करू आमच्याच मनाचं. राहुनी आगरा घर दिसे नामला, रावणी आगरा घर दिसे नामला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. रावणी आगरा घर दिसे नामला, रावणी आगरा घर दिसे नामला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. हाड मासाचा पुतळा कुणी बनविला, हाड मासाचा पुतळा कुणी बनविला, रंगरूप आकार कुणी पाविला, रंगरूप आकार कुणी राविला. हाड मासाचा पुतळा कुणी बनविला, हाड मासाचा पुतळा कुणी बनविला, रंगरूप आकार कुणी दाविला, रंगरूप आकार कुणी दाविला. घडविताना कोणी पाहिले का मला, घडविताना कोणी पाहिले का मला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. राहुनी आगरा घर दिसे आम्हाला, राहुनी आगरा घर दिसे आम्हाला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. या शरीराचं हे चालतं बोलतं मंदिर आहे, देहामध्ये देव आहे, पण आपण हिंडतो निर्देवासारखं. अंतर्यामामध्ये परमेश्वर आहे, पण ग्रामोगामी तीर्थाश्रमी आपण फिरतो, गुबाऱ्या म्हणतात. अरे या देहामध्ये देव असून हा का पाहत नाही, हा का पाहत नाही. पालखीत मूर्ती आहे, देहात परमेश्वर आहे. ब्रह्मा विष्णू महेश याच देहात आहे, गणपती याच देहात आहे, परात्पर परमेश्वर ह्याच देहात आहे. आता हे सांगत बसलो तर भरपूर आहे, म्हणून मी इथे हे सांगत नाही. देहाची माहिती ज्याला कळली आणि सद्गुरू वाचून ही माहिती मिळू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही चरण टेकवत नाही तोपर्यंत तुमचा कोणताही उपाय चालत नाही. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी. आपण सारी तत्काळ, आपण सारी तत्काळ, तयाना लागे काळ वेळ, तयाना लागे काळ वेळ, तयाना लागे काळ वेळ, तयाना लागे काळ वेळ. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी, त्याचे पाय आधी आधी. परिसाची उपमा, परिसाची असावी उपमा, लीला सद्गुरुची, भावाला लीला सद्गुरुबाची.
जसे आंधळे जण विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या देवा वाटून सापडे ना सो राजाचे पाय आधी राजाचे पाय आधी राजाचे पाय आधी राजाचे पाय आधी बाई घरी गेली, पतीच्या विनंत्या करू लागली. माणूस मोठा विचारात पडला. लग्न झालं तेव्हापासून आजचा दिवस कुणीकडून उगवला, आजचा दिवस कुणीकडून उगवला. माणूस विचारात पडला, काहीतरी झालं वाटते. आणि आता तुम्ही शेतात जाता, थोडीशी शिकोरी बांधून देऊ का, वेळेवर जेव जा. कधीच नाही विचारलं, कधीच नाही विचारलं. हा अरे बाबा, पतीला तुम्ही जर चांगलं सुखी शांती जर ठेवलं तर तुमचा संसार चांगला राहील. आपला संसार जर आपल्याला चांगला ठेवून घ्यायचा असेल तर सर्वांना आनंदित ठेवणं हे आपलं काम आहे. तुमचंही भलं, आमचंही भलं. पण तसंही नाही, डोक्यात न राहू, अल्ला करू, दोन लाडू करू, अर्ध नाही. म्हणून मोठ्या आनंदानं पती पडला विचारात. कोणतं पोहून राहिलो मी, रूप बाहेर झालं, आज कोणतं रूप कोणतं रूप पोहून राहिलो मी. तोही भयभीत झाला, तोही असा दूर दूर पोहू लागला का काही आलं काय, तोही असा पोहून राहिला काही काही झालं. आता तिकडून आल्यानंतर मला काही पहिले पाणी मागला. हा त्याला वाटलं पाण्यात तिकडून आल्याबरोबर मला पाणी. पतीचं वजन जर बाईनं जर कमी केलं तर पतीचं पावित्र्य कमी होतं. काय बोललो तुम्ही, पतीचं वैभव जर बाईनं वाढवलं तर फार मोठा फायदा होतो. जनक सीता, ही सीता जेव्हा घडू लागली, झाडता झाडता तो बाण होता परशुरामने दिलेला, तो बाण एका हाताने उचलला आणि बाजूला ठेवला. जनक राजानं ओळखलं की ही शक्ती काही कमजोर नाही, म्हणून स्वयंवर रचलं. कारण एका हातानं माझी मुलगी उचलू शकते, कारण दोन हातानं उचलून दाखवा. स्वयंवर रचलं आणि पाठ होता ह्या शाळेत वर्गात पाठ होता की तो पाठ झाला. शिक्षकांना सांगितलं, राहो शिकवलं काय, मग आता कितपत शिकवलं हे पाहतो बाबा. म्हणून ते साहेबांनी विचारलं. पाठ ह्याच होता, धनुष्य बाण कोणी तोडला. आणि मोज का त्या साहेबांनी तोच प्रश्न विचारला. ती म्हणजे विचाराच्या अगोदरच एक कुठं म्हणजे नेहमी नाही तर गुरुजी मलाच मारते, काही असलं का मलाच मारते, काही असलं का मलाच मारते. हा पहिलेच म्हणाला, गुरुजी मी नाही तोडला, गुरुजी मी नाही तोडला. तो वर्ग शिक्षक काय म्हणे, कसाने साहेब याचे झोडपे त्याच्यानंतर सांगते का मी तोडला तसा हाही सांगत नाही. अरे या साहेब म्हणे हे काय चालू आहे, शिक्षणाचं प्रस्त कुठे चालू आहे, हे तर काही समजून नाही. म्हणून मुख्याध्यापकाकडे गेले, काय हे काय शिक्षण आहे, म्हणजे काय झालं. पोरगा म्हणते का मी नाही तोडला, मास्तर म्हणते त्यानंच तोडला. मुख्याध्यापक म्हणे जाऊ द्या साहेब, बसा, तुटला तर तुटला, तुटला तर तुटला, दुसरा घेऊन येऊ. अशी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती आहे आपली. शाम में पी तो सुबह उतर जाती है और सुबह पियो तो शाम में उतर जाती है. ये तो
हकीकत में मस्ती नहीं है, ये तो हकीकत में मस्ती नहीं है, ये तो प्यार की बात है। जिंदगी मेरी बदली नहीं है, जिंदगी तेरी बदली नहीं है, ये तो प्रेम की बात है बोलो, बंदगी तेरी बदली नहीं है। अरे सकाळी केल्यानंतर संध्याकाळी उतरून जाते. अरे बाबा मला हे सांगायचं आहे, भक्तीमध्ये शक्तीमध्ये काय ताकद आहे एखाद्या पैलवानाला जाऊन विचारा. शक्तीमध्ये काय ताकद आहे ते एखाद्या पैलवानाला जाऊन विचारा, आणि भक्ती मार्गामध्ये कोणती ताकद आहे हे संताला जाऊन विचारा. नाना है तो ज्ञान सागर में नाव, नाना है तो ज्ञान सागर में नाव, और नाने में क्या फायदा. पीना है तो सोमरस पियो, और पीने में क्या फायदा. धोना है तो अवगुण को धो, और धोने में क्या फायदा है. गाना है तो गुरु ज्ञान को गाओ, और गाने में क्या फायदा है. आणि जर आपल्याला पिऊन घ्यायचं आहे तर काय प्या. जो पिए अमर हो जाए राम रस ऐसा है भाई राम रस ऐसा है भाई. जो पिए अमर हो जाए राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. जो पिए अमर हो जाए राम रस ऐसा है भाई. 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 अरे नीचा नीचा तो हर ऊंचा ऊंचा तो हर कोई चले. नीचा न चले कोई. ऊंचा ऊंचा तो हर कोई चले. नीचा न चले कोई. जो कोई प्राणी नीचा चलेगा, जो कोई प्राणी नीचा चलेगा, सबसे ऊंचा होगा. राम रस ऐसा है भाई. 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 जो पिए अमर हो जाए राम रस ऐसा है भाई. 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 अरे फलहार तो हर कोई खाए, जड़ी न खाए कोई. फलहार को हर कोई खाए, जड़ी न खाए कोई. जो कोई प्राणी जड़ी खाएगा, जो कोई प्राणी जड़ी खाएगा, उसकी आशा नहीं. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. पिए अमर हो जाए राम रस ऐसा है भाई. 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 बेटा बेटा तो हर कोई खाए कड़वा न खाए कोई. मीठा मीठा तो हर कोई खाए, कड़वा न खाए कोई. जो कोई प्राणी कड़वा खाएगा, जो कोई प्राणी कड़वा खाएगा, हमसे आशा नहीं. राम रस ऐसा है भाई. 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 राम रस है भाई. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. नीचा नीचा तो हर कोई चले ऊंचा. ऊंचा ऊंचा तो हर कोई चले, नीचा न चले कोई. जो कोई प्राणी नीचा चलेगा, जो कोई प्राणी नीचा चलेगा, सबसे ऊंचा वही. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. जो पिए अमर हो जाए राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा है भाई. राम रस ऐसा शहर पिए प्रहलाद बेटा पिए मिया भाई. पिए प्रहलाद बेटा पिए मिया भाई. दास कबीर जी भर भर पिए. ऐसा है भाई. राम रस
गाये राम रस ऐसा है गाये राम रस ऐसा है। सद्गुरु हा अलिखित ग्रंथ आहे. सद्गुरु अलिखित ग्रंथ आहे. लिखित ग्रंथ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. सद्गुरु ची जे महिमा अलिखित ग्रंथ आहे हा जर आपण आपल्या जीवनामध्ये जर आणला तर फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरु वाचून सापडेना सोय धरा त्याचे पाय आधी आपणासारखे करतील तात्काळ त्यांना लागे काळ वेळ. काही वेळ लागणार नाही. चुटशी काम होते. आणि या कलियुगामध्ये नामा वाचून दुसरं काही नाही. कृतायुगामध्ये काय आहे? कृतायुगामध्ये ध्यान करणं. कृतायुगामध्ये ध्यान करणं. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग करणं. आणि द्वापर युगामध्ये पूजा अर्चा करणं. आणि कलियुगामध्ये नामस्मरण. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये आणि सर्वात चांगला कलियुग आहे हा. सर्वात चांगला कलियुग सर्वात सोपा आहे. आपल्याला जर करून घ्यायचं असेल आपला तो देव एक करून घ्यावा. तो गुरु बिना माला फेरते और गुरु बिना देते दान. अरे गुरु बिना दोनों निष्फल है चाहे पूछो वेद पुराण. नाम सुमरले सुकर्म कर ले. नाम सुमरले सुकर्म कर ले. अरे कौन जाने कल की ये खबर नहीं पल की. अरे ये खबर नहीं पल की. अरे ये खबर नहीं पल की. अरे ये खबर नहीं पल की. नाम सुमरले सुकर्म कर ले. नाम सुमरले सुकर्म कर ले. कौन जाने कल की ये खबर नहीं पल की. अरे तू खबर नहीं पल की. अरे तू खबर नहीं पल की. अरे मैं खबर नहीं पल की. अरे मैं खबर नहीं पल की. कवड़ी कवड़ी माया जोड़ी बात करे छल 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 की. अरे पाप पुण्य की बांधी टोटली. पाप पुण्य की बांधी टोटली. ऐसे हुए हल की. खबर नहीं खबर नहीं बलती. खबर नहीं बलती. रे नाम सुमर ले कर्म कर ले. नाम सुमर ले कर ले. कौन जाने कल की खबर नहीं बलती. अरे तू खबर नहीं बलती. अरे तू खबर नहीं बलती. अरे खबर नहीं बलती. अरे मैं खबर नहीं बलती. अरे माता पिता बहन भाई बंधु चिड़िया मतलब की. माता पिता बहन भाई बंधु चिड़िया बन घट की. सभी छोड़ कर चला मुसाफिर. सभी छोड़ कर चला मुसाफिर. माटी जंगल की. अरे मैं खबर नहीं बलती. अरे तू खबर नहीं बलती. अरे मैं खबर नहीं बलती. नाम सुमर ले तू कर्म कर ले. नाम सुमर ले तू कर्म कर ले. कौन जाने कल की. अरे तू खबर नहीं बलती. अरे तू खबर नहीं बलती. अरे तू खबर नहीं बलती. अरे मैं खबर नहीं बलती. अरे मैं खबर नहीं बलती. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मी काहीच म्हणत नाही, सर्व संतांनी सांगितलेले विचार तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्या जवळचं काहीच नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, लाखों किताबें पढ़ी वेदांत की सिद्धांत की, फिर भी मिली नहीं रहा
कष्ट बहु भ्रांति की, बिना सद्गुरु की हो कृपा, अनुभव कभी नहीं आएगा. डबल सांगतो, बिना सद्गुरु की हो कृपा, अनुभव कभी नहीं आएगा. अनुभव उसी को आएगा, अनुभव उसी को आएगा जो सद्गुरु गुण गाएगा. वंदनीय शास्त्र संत तुकडोजी महाराजांचे हे पुरावे या ठिकाणी सादर केलेले आहेत. बिना राम नाम जग में तेरा कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में तेरा कोई नहीं भाई. कोई नहीं भाई, 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 कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में अपना कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में अपना कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में अपना कोई नहीं भाई. बाग लगाओ, बगीचा लगाओ, बाग लगाओ, बगीचा लगाओ, और लगाओ केला, केला, और लगाओ केला. बिना राम नाम जग में तेरा कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में अपना कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में अपना कोई नहीं भाई. बिना राम नाम जग में अपना कोई नहीं भाई. आपलं जर जगामध्ये काही कोणी असाल, नाते गोते बहीण भाऊ हे काही आपल्या कामाचे नाही आहे. कामाचं काय? बिना राम नाम जग में तेरा कोई नहीं भाई. बाग लगाओ, बगीचा लगाओ, और लगा लो केला. ये सब पिंजरे से उड़ गया पंछी, रह गया पिंजरा खाली. आता यावरून हे सांगायचं मला हे आहे का नाम सर्वात श्रेष्ठ आहे. नाम सर्वात श्रेष्ठ आहे, ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि ज्ञान आणि नाम आपल्याजवळ असलं तर आपण फार श्रीमंत आहोत. शेती कोण सोबत नेली नाही, बंगले कोण सोबत नेले नाही, आणि जे काही सोनं नाणं आहे ते काही नेलं नाही. फक्त त्याच्यावर पायतच राहिलो. बरोबर आहे की नाही? डब्बी तर ठेवली होती, तुझे लक्ष आहे की नाही? ते म्हणते तुम्ही ठेवली होती. म्हणजे काय माहीत, अजून दसका येऊन उरते. बरोबर की नाही? आहे का नाही? ही अशी परिस्थिती माणसाची आहे. आणि परमेश्वराचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. या कलियुगामध्ये 4 युग बदलत जातात. 4,32,000 हा कलियुगाचा ठरलेला, त्याच्यात 2.5 लाखच झाले फक्त, अजून लय बाकी आहे. काही लोक म्हणते आता काही खरं नाही, आता वरत्यात लागते. अरे थांब राजा, गडबड करू नको. त्याची वेळ आली ना, एक क्षण थांबशील नाही, तू कशाला करतो. म्हणून एक दुसरा दृष्टांत या ठिकाणी देतो मी, की एक राजा आणि त्याची पत्नी, तो राजा भरत आणि त्याची पत्नी इंगळा. त्या मागच्या वेळेला कार्यक्रम इथं केला होता, तरी आज नवीन लोक आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. असे बरेचसे दृष्टांत आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण वेळ आपल्याला थोडस, कारण की लोकांची ओरड असते. तुमच्या काही गुरुजी चालू राहायचे ना, तर चालू राहायचे, पण ते होतच नाही. आम्ही कुचबुच करतो, कधी उठाव, असं कधी होणार नाही आजच्या प्रसंगात. भरत म्हणे राणीला, तुझं माझ्यात मन किती आहे? राणी म्हणे तुमचं प्रत्येक
वधूच वराचं हे असं म्हणणं असते. तुमचं कधी माझ्यात म्हणत नाही. आता काय कोळ दाखवून देईन नाही. नवरा म्हणे ते मात किती मोठं आहे. असं दोघांचं मत झालं. म्हणून राजाला वाटलं का माझी पत्नी म्हणे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि थट्टा करू नये. कोणासोबतही थट्टा करू नये. सांगतो मी थट्टा अजिबात करून भल्याले लावला बट्टा या थट्ट्यानं. मी खूप कॉमेडी करतो. तुम्हाला असं बसू देत नाही. पण कॉमेडीचं कसं असतं दुसऱ्यावर टीका करणं आपण असणं. म्हणजे तुम्हाला लोटपट करून टाकतो इथं. पण मी करत नाही. थट्टा करणं फार कमी प्रमाणामध्ये घेतो. तर ह्या म्हणे माझं तुझ्यात म्हणे. भरत म्हणे इंगळा म्हणे माझं तुमच्यात प्रेम आहे. म्हणून हा शिकारीला चालला गेला. आपल्या पत्नीचं खरोखरच आपल्यात प्रेम आहे काय. म्हणून एखाद्या जनावराचं त्यानं रक्त घेतलं आपले कपडे त्याच्यात भिजून टाकले आणि शिपाईच्या समोर काढून दिला. काय घेऊन जा तुमचा राजा गेला. तो आता परत येणार नाही. आणि जसे ते कपडे राजवाड्यात आले. आता बाई त्याचा मोठा होमवाडा असतो. जाणून बुजून यायला लागते नाही आणायला लागते. त्याच्यापेक्षा आपला पहिलेच हमरटा पडून जा. ते कपडे पाहिल्यानंतर माझ्या पतीचे कपडे आहे. जोर जोरानं ते रडू लागली. ढसा ढसा रडू लागली. आणि लोक तिला समजवू बेजार होऊन राहिले. पण बाई काही समजे नाही. हे सर्व वृत्तांत तिनं पाहिला. आणि शेवटी बाईचा एक शेवटचा पर्याय म्हणजे सती जाणे. पूर्वच्या लोकांना करून ठेवलं होतं. माणूस गेला बैल गेलीच पाहिजे. काही गरज नव्हतं. पण आता जरासं सुधारणा होऊन राहिल्या. आता जराशा सुधारणा होऊन राहिल्या. मग ते बाई सती जाण्यासाठी निघाली आणि खरोखर सती गेली बाई. ह्या पहाट आला काय केलं माझ्या पत्नीनं काय केलं. येऊन पाहिजे तर मशानभूमीमध्ये राग जुळून राहील. हा तिथंच बसला आणि हाय माई पिंगळा हाय माई पिंगळा हाय माई पिंगळा हाय माई पिंगळा. आणि तिथून उठाली तयार नाही. थट्टा करू नये कोणासोबत. थट्टा काय काय भावात पडली. काय भावात पडली. प्रेम काही एकामेकावर अवलंबून असते देणं घेणं. ते काही असं उपजत नसते. असं उपजत असते काय ते आपल्यावर प्रेम. आपण जसं वागू तसं दुसरा व्यक्ती आपल्यावर वागणार आहे. ते आपण जसं निर्माण करू तसं ते निर्माण होणार आहे. जशी बाई स्वयंपाक करणार आहे आणि त्या बाईचा स्वयंपाक सर्वजण खाणार आहे. म्हणजे आपल्यावर सर्व अवलंबून आहे. त्या आदिमाय शक्ती आहे. स्त्री म्हणजे कोण. आदिमाय शक्ती आहे. माहित नसून आजच्या देशात आजच्या प्रसंगाला एवढे शिकले तर लय शिकलं असं मी समजतो. म्हणून तो भरत जोर जोरानं ओरडू लागला हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा. याच चालू. एक दिवस झाला 2 दिवस झाले 3 दिवस झाले 10 दिवस झाले. खट्ट होऊन गेला माणूस. पण सोडायला काही नाही. असं पत्नीचं प्रेम त्यानं हे केलं. काही माझ्यासाठी जीव देऊ शकते तिच्यासाठी मी का नाही देऊ शकत. म्हणून हा भरत नावाचा राजा हा सूर्यपुत्र होता. हा कोण मोठा सूर्यपुत्र होता. आणि आई वडिलांना आपल्या पुत्राची खूप काळजी असते. म्हणून सूर्य देवतांनी मच्छिंद्रनाथाला सांगितलं जा आणि त्यांना बोध द्या. त्याचं जीवन वायाने गेलं पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथ म्हणे काय सांगा म्हणे बा मी जाऊन तर पाहतो पण जमन का नाही जमन मी काही सांगू शकत नाही. मच्छिंद्रनाथ आले आणि आऊन त्यांच्या पुरा चक्कर मारला आणि पाहत राहिले. मच्छिंद्रनाथ म्हणे हे आपल्या बच्ची गोष्ट नाहीये. हे आपल्या बच्ची गोष्ट नाहीये. म्हणून त्यांनी गोरक्षनाथाला पाठवलं. आता गोरक्षनाथानं पाहिलं तिथं आल्यानं हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा. हाय तिथं डोकं लावून बसला. काय करू या पिंगळेचं आता. म्हणून त्याने एक बकेट घेतली मातीची आणि त्यात पाणी भरलं आणि तिथं आला आणि दळकन आपटली बकेट फुटून गेली. आणि समोर तेवढी बसला आणि समोर म्हणून हाय माय बकेट हाय माय बकेट हाय माय बकेट हाय माय बकेट. भरताले वाटलं कोण कोणी नाही चालू झालं. म्हणजे हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा हाय माय पिंगळा. गोरक्षनाथ
हाय माय बकेट, हाय माय बकेट, हाय माय बकेट. तेव्हा मग डोळे उघडले दोन पाहिलं. तुम्ही काय का करून राहिले म्हणे माझी बकेट फुटली. म्हणे बकेट फुटली तर काय झालं, काही मोठं नुकसान झालं काय. म्हणे माझी बकेट फुटलं तर काही नुकसान नाही झालं. आणि तुम्ही हाय पिंगळा म्हणून काही पिंगळा येणार आहे का? आता येणार आहे का? नाही येणार. म्हणून त्यांनी सांगितलं की येणार नाही. त्यांचं मनाचं संतुलन कायम ठेवलं आणि समजूतदारीच्या गोष्टी सांगितल्या आणि गोरक्षनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. आणि अनुग्रह दिल्यानंतर ते त्या ठिकाणी निष्ठून गेले आणि ते आपल्या कामात लागले. बायकोचं स्मरण इतक्या केल्यापेक्षा देवाचं स्मरण करायला, बरोबर आहे की नाही? त्या विषयात काय रंगता, विषयात काय रंगता. देहाती तिजोरी भक्ती त्यात ठेवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा. देहाती तिजोरी भक्ती त्यात ठेवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा. त्याचे दोन डोळे मिटणे जात मांजराचे, त्याचे दोन डोळे जात मांजराचे. मने चोर त्याच्या काले भीती चांगल्याची, मने चोर त्याच्या काले भीती चांगल्याची. घरोघरी अपराधाचा कंगोटा फुटावा, घरोघरी अपराधाचा कंगोटा फुटावा. उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा. देहाची तिजोरी भक्ती त्यात देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देह मंदिर करून टाका. देह मंदिर कसं करून टाका. देह मंदिर कसं करून टाका. ज्ञानवंत माणसाला बेटा देहच मंदिर करून टाका आणि घरच मठ करून टाका. घरच मठ करून टाका. कारण की आपण फक्त कीर्तनाला आपण येतो, आपल्या मुलाबाळांना आपण काही आणत नाही. आपणच तरलो, फार मोठी कमाई झाली, पण ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना परमार्थाचा मार्ग शिकवला पाहिजे, त्यांना भजन पूजन समजलं पाहिजे, त्यांना प्रापंचिक विषय समजला पाहिजे, आपण आपल्या मुलांना भजनात नेलं पाहिजे. भजनासाठी गडी सापडत नाही, भजनासाठी गडी सापडत नाही. आणि माणसं बसल्या आता जाग्यावर, बाया म्हणते भजनात आमच्या या तुम्ही, बाया म्हणते आमच्या भजनात या, शिका काहीतरी आमच्यापासून शिका. एक पारक काम करते, दुसऱ्या पारकामध्ये भजनाचा सॉर्ट. आणि भजन काय तसे नाही. शिक्षणामध्ये मुली पुढं, शिक्षणामध्ये मुली पुढं, कामामध्ये बाया पुढं, भजनात बाया पुढं. माणसं कुठे पुढं, झाला काय स्वयंपाक, मला चहा करून देई. घरी चहा पेते मुसंडान, अजून बाहेर जाते, म्हटल्यामधून चहा पिऊन घेते आणि फराळी करून घेते आणि घरी येऊन सांगते स्वयंपाक केला का. बरोबर आहे की. अरे बाबा, मला हे सांगायचंय की सर्वेची परीक्षा, मुलीची परीक्षा तरुणपणा, मुलीची परीक्षा तरुणपणा, पोराची परीक्षा लग्न झाल्यानंतर, भावाची परीक्षा भांडणा, बाईची परीक्षा त्याच्या गरिबीत संसार करणं, ही बाईची परीक्षा आहे.
पगार पाहून खोली वाढ 150. बाईचा पगार किती, याचा पगार किती, ते काय करा, पण मला इतका आणून द्या. आपल्याजवळ पैसा नाही. पहिले आपल्याला पाहायला लागेल की आपलं बजेट किती आहे. ते बजेटाचं मला करावं लागत नाही. म्हणून पत्नीची परीक्षा गरिबी पाहायला मिळते आणि माणसाची म्हणजे पुरुषाची परीक्षा बाईची आजारपणात परीक्षा आहे. तो काय करायचं. म्हणून आपलं बजेट पाहून आपलं काम केलं पाहिजे. सतरंजीवर भागत असल तर त्या मुलमुलीत रेशमाची गादीची अपेक्षा करू नका आणि माणसाले मॅट करू नका. गर 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 फिरे भवरा बायकोच्या शक्तीवर नाचे नवरा. बायकोच्या शक्तीवर नाचे नवरा, बायकोच्या शक्तीवर नाचे नवरा. लांब वाटत महाराज बाया मुश्किलीचा सामना करून राहिलो आपण. म्हणजे काही दिवसानंतर अशी वेळ येणार आहे, भयंकर वेळ येणार आहे. माणसानं जर आपला पुरुषार्थ जर गमावून बसले तर पुढचं नशीब तुमचं लय खराब आहे. नोट करून घ्या. म्हणून आपला पुरुषार्थ जो नका देऊ. आपण पुरुषार्थ जर गमावला आपण सर्व गमावलो, सर्व गमावलो. मेऱ्या भजनामध्ये बिड्या फुकू फुकून तंबाखू खाऊ बेजार आहे. 1-2 भजन मंदन घरी येणं भजन ठरलेले आहे. गणेशरावले कोणते भजन येते, याले कोणते भजन येते, तेवढंच वाजवतो घरी येतो मी स्वयंपाक करून ठेवतो. त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. माझ्या परिचित आहे. काय भजन आहे आपल्या गावामध्ये. बायांचा चिंचोली गवळी मोडला आपलं गाव खूप आनंद. घरी बसून ऐकतो तेव्हा अरे वा अरे वा काय माहिती काय माहिती. संत शेवाच्या घरी घरी होते विठ्ठलाची फेरी, संत सेवाच्या घरी घरी. वासनेच्या पोटी जीवे घ्यावे लागे तुझी. जशी तुमची वासना राहील स्पष्ट बोलत नाही. विचारले का तिथे सर्व सांगून. तुमचा जन्म घेणं हे तुमच्या हाती आहे. कायच्यात घेणं आहे हे तुमच्या हाती आहे. ते सर्व तुमचं आहे. पण ते समजून घेतलं तर 84 लोक लक्ष येऊनी आपण सर्वजण फिरून आलो. एका एका येऊनी माझी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे थारा मानवाचा. या 84 लक्ष येऊनी फिरल्यानंतर आता तुम्ही मानवाच्या आणि बाईच्या येऊन झाले. आता हा सुंदर देह आहे. हा कसा आहे सुंदर देह आहे. शरीर रोगाचे भंडार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचा नाही यायचे. हे जरी असल तरी परात्पर परमेश्वराचं प्राप्ती जर करून घ्यायचं असेल तर याच ज्ञान होते, याच ज्ञान होते. आणि याच्यासाठी आपल्याला मानव देव भेटलेला आहे. याचाच मत्सर केला. अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं. जीवन है अनमोल रे, माटी में मत रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. जीवन है अनमोल रे, ये माटी में मत रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हा देह आपल्याला प्राप्त झाला. याचा मातेरा करू नका. आणि याचा मातेरा जर केला तर आपल्याला आता करणोपाय नाही. पण तुम्हाला कल्पना नाही. आपण ईश्वर झालो काय हे माहित नाही. आपण उंदीर झालो काय हे माहित नाही.
आपण गुब्बट झालो का हे माहित नाही. चेहरे पहा तुम्ही, चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला समजून काय याच्यातून आला त्याचा चेहरा चालला. म्हणून 84 लक्ष येऊनी आपण फिरून आलो आता या मानवल्या. आणि हे 84 लक्ष येऊनी जर आपल्याला मिटवायचे असेल तर सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. देव रुसला नाही तर चालून जाईल, देव आपल्यावर रुसला तर चालून जाईल, पण सद्गुरू नाही रुसला पाहिजे. कारण की सद्गुरू देवाली मानून घेते, पण सद्गुरू जर रुसला ना तर त्याला देवही काही करू शकत. ह्या लक्ष 84 त्या खाणीच्या जारीच खान, कोणती जारीच खान लक्ष 84 येवणीचं विवरण करून देऊन राहिलो बऱ्याचशा लोकांना. मी काही दुसरं काही सांगून दिलं ते इथं ऐकलं पण तुम्हाला मला काय संतांनी करून ठेवलं तेच सांगून आलो ना, त्याच्या व्यतिरिक्त सांगून राहिलं, माझ्याजवळ सांगून राहिलो. जारीच खान म्हणजे जाड्यातून निर्माण होणे, आईच्या पोटातून निर्माण होणे, गाईच्या पोटातून निर्माण होणे, बकरीच्या पोटातून निर्माण होणे, याला म्हणतात जारीच खान. याला काय म्हणतात? जारीच खान. जारीच खान जे जाड्यातून निर्माण होते. आणि हे आहे 34 लाख. किती आहे? 34 लाख. 34 लाख. आता आपल्याला गाईच्या पोटी जायचं आहे का सिंहाच्या पोटी जायचं आहे, बकरीच्या पोटी जायचं आहे, कोणाच्या पोटी? अरे खूप यातना आहे भाऊ, याचे खूप यातना आहे. याचे गुरु कायसाठी करायला लागते? फक्त हे 84 लक्ष मिटवासाठी, करमणुकीसाठी करायला लागते काय? वैभवासाठी करायला लागते का? नाही नाही. या शरीरातच भगवंताचं आपण स्मरण करायला पाहिजे, तरच तुमचे 84 चुकल्याशिवाय येत नाही. नाही तर तुम्ही हे काही करा, घरदार हे ते काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. रिश्ते यहाँ के छोड़ कर, रिश्ते यहाँ के छोड़ कर मरघट में तू चल जाएगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. रिश्ते यहाँ के छोड़ कर आखिर तुम मरघट में जलेगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. काया साथ न देगी. काया साथ न देगी, धन दौलत नहीं रहेगा. काया साथ न देगी, धन दौलत नहीं हे शरीर तुम्हाला साथ देणार नाही. तुमची प्रॉपर्टी, तुमचे सगळे नाते गोते हे कोणी साथ देणार नाही. मग आपल्या कामाचा काय? बिना राम नाम जप तेच आहे, आणि तेच आपण उपलब्ध करून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय उपाय नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. विश्वास का गुरु एक बाकी को जो खास की पहचान दे, ऐसे गुरु पर जान. जो खास तुम्हाला समजून सांगत असन, जो खास तुम्हाला माहिती देत असन, अशा गुरुवर तो तीरथ नाहे फल एक है और संत मिले फल चार. अरे सदगुरु मिले फल अनेक है, कहे कबीर विचार. बसतो, दिवस निघेपर्यंत बसतो. हा, पण या लोकांचा विचार करायला लागते. मी आता जास्त वेळ घेणार नाही, लक्षात घ्या. तर सद्गुरू त्याच्यासाठी करायला लागते. लक्ष 84 येऊनी आपल्याला मिळाले नाही पाहिजे. 34 लाख ह्या जारीच खान आहे, आणि 19 लक्ष हे झाडझुडप. 19 लक्ष झाडझुडप.
आणि अंडज खान ही आहे 20 लक्ष आणि 11 लक्ष, याची बेरीज करून घ्या 84 लक्ष. हे जे उद्वीस खान जे आहे, हे उद्वीस खान याले मायबाप नसते, याले मायबाप नसते, हे बिगर मायबापच पैदा होते. गजकरण मधले जंतू, बायाच्या डोक्यातल्या उवा, गजकरण, खरू, लिचोड, हे जे काही आहे हे त्याचे गुणधर्म आहे. म्हणून या असं जर तुम्हाला व्हायचं असं, सद्गुरू मी स्पष्ट सांगतो, सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरा त्याचे पाय. मूर्खाने हे लोक सद्गुरू करून राहिले, पण आपण त्याच्या टिंगला करून राहिलो नाही. संतांचे पुरावे पहा, एका संताचे नाही. काही लोक काय करते, आम्ही केला असं, मग केला तर तुला दिसून कोण नाही राहिलं. तू यांनी बगीचा 7 लाखा जातात, फाटके कपडे घालून राहिलं, दिसून कोण नाही राहिलं. तू यांनी आम्ही गुरु केला नाही. जन्म मरण चुकले, नाही जन्म मरण चुकले, गुरु करुण कसे फसले, गुरु करुण कसे फसले. नाही जन्म मरण चुकले, नाही जन्म मरण चुकले, गुरु करुण कसे फसले, गुरु करुण कसे फसले. अरे मला सांगायचंय, आपलं जन्म मरण चुकलं म्हणजे आपल्या गुरुनं आपल्याला खरा मार्ग दाखवला. 21,600 जप आहे. एका दिवसामध्ये 21,600 जप होते. असे 33 कोटी करायला लागते. किती कोटी? 33 कोटी. आणि माळेचा मणी आपल्या मेरुमणी जवळ आला का ते पूर्ण होत नाही तोपर्यंत माळेची मणी सोडता येत नाही. तसा एक वेळा मेरुमणी हातातून गेला ना तर तो लवकर हाती येत नाही. तसा हा मानव जेव्हा एक वेळा भेटला ना तो पुन्हा लवकर हाती येत नाही. म्हणून 184 एवढी जर मिटून घ्यायची असेल, माय बापा तुम्हाला काही खोटी गोष्ट सांगत नाही, सद्गुरू करणं फार आवश्यक गोष्ट आहे. आणि आम्ही सांगतो म्हणून नाही, तुम्ही संतांचे पुरावे घ्या, तुम्ही संतांचे पुरावे घ्या. आणि हे 84 लक्ष येऊनी याच्यातून संपून टाका. संत पूजाच्या संत पूजा ज्यांनी केली त्याची सवयाची चुकली. संत पूजा ज्याने केली त्याची सवयाची चुकली. त्याची सवयाची चुकली, त्याची सवयाची चुकली. संत पूजाच्या घरी संत देवाचे घरी घरी तू कमाने संत पूजा नमन माझे गरुड ध्वजा. तू कमाने संत पूजा नमन माझे गरुड ध्वजा. नमन माझे गरुड ध्वजा तेथे विठ्ठलाची बेरी. संत देवाचे घरी घरी तेथे विठ्ठलाची बेरी. संत देवाचे घरी घरी तेथे विठ्ठलाची बेरी. संत देवाचे घरी घरी विठ्ठलाची बेरी. संत
माझ्याचे घरी घरी हो ते विठ्ठलाचे माझ्याचे घरी घरी हो ते विठ्ठलाचे संतोष माझ्याचे घरी घरी हो ते विठ्ठलाचे ऐका ज्ञानाचा महिमा, ऐका ज्ञानाचा महिमा. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि पहावे आपणची आपण या नावे ज्ञान. हे ज्ञान ज्ञान आत्मज्ञान काय, हे कोडलं ज्ञान काय काय. म्हणून संत पूजेचे महिमा, संताची पूजा, सद्गुरूची पूजा, गुरुची पूजा, संत पूजेचे महिमा. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांच्या चरणी नमन आपण जसं बाजऱ्याचं झाड तटवर आहे. आपण कसं आहे बाजऱ्याचं झाड तट, काही म्हटलं तरी तट, कोणा काही सांगितलं तरी तट. बोलायचं काम नाही, मी आहे तर कोणी कोण हा पोळला हा काय कोल्हा पोळला. म्हणून आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय कळणार नाही. आणि कोणी सांगत असेल, का सांगतो लोक, संत लोकांनी का सांगत, बुडते हे जन, बुडते हे जन न देखवी डोळा आणि म्हणून कळवळा. हे तसे नाही तर काय उपयोगाचं. तुम्ही तुमच्या घरी जेवता, आम्ही आमच्या घरी जेवतो, आम्हाला काय घेणं देणं आहे. परंतु तसं नाही. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अरे स्वतःसाठी तर कोणी जगते हो, स्वतःसाठी कोणी जगते. जरा दुसऱ्यासाठी जगून पहा. स्वतःसाठी जगणाऱ्यांनी सुख नाहीये, पण जो दुसऱ्यासाठी जगते काय मजा, काय आनंद. अरे दुसऱ्यासाठी जगून पहा, दुसरं तुमच्यासाठी कसं जगते याचं उदाहरण तुम्हाला दिसून येईल. परोपकार करा. तन आणि मन हे काय धन. नाही त्याला आपण काय तन हेच मन आहे, मन हेच धन आहे. हे शरीर काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. कोणासोबत काय करतो तू आता. परोपकार पाहिजे, परोपकाराशिवाय जमत नाही. प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं परोपकार केला पाहिजे. एकदा काय आलं, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, इंद्र हा वृत्तासुर ऐकेच नाही. हा मारायला पाहिजे, भाऊ पाहिजे, कसं करावं तो, कसं करावं, कसं करावं. मग चौघजण बसले, कसं करावं, काय करावं. म्हणून एक गोष्ट सांगतो, ब्रह्म म्हणजे एक गोष्ट सांगतो, इंद्र एक गोष्ट सांगतो. म्हणजे कोणती. हा वृत्तासुर जर मारायचा असं, त्याला दधी ऋषीचं काळीच पाहिजे. ते जर आणतो ते हा मरतीने मरतो. आता म्हणे महाराज खरोखरच कोणी काढल दिन काय हो. म्हणाले कसं तू मरणार नाही. म्हणाले दोन तपाय गेला. म्हणजे दधी ऋषी आमच्यावर मोठा पहाड कोसळलेला आहे. वृत्तासुर आम्हाला ऐकून घेत नाही. आम्ही जगाव कसं हे समजत नाही. म्हणून विनंती आहे तर तुमचा आम्हाला काळीच पाहिजे. काय पाहिजे, काळीच पाहिजे. दधी ऋषी म्हणाल्या जर स्वर्ग मृत्यू पाताळ आणि इंद्राचा जर त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी जर माझा हा देह गेला तर मी फार पुण्यवान समजन. म्हणून तुम्ही काय करा, मी समाधीस्थ होतो. मी कसा होतो, समाधीस्थ. ज्योत में ज्योत मिला दो, ज्योत में ज्योत मिला दो. आणि ते तेवढे कर्तृत्ववान होते. म्हणून त्यांनी ज्योत मध्ये ज्योत मिळवून टाकले आणि शरीर ठेवून दिलं. आणि याच्या नंतर म्हणजे काळीच काढून गेला. त्याच्यानंतर काळीच काढलं आणि ते नेलं. आणि त्याच्यानंतर त्याचं वज्र केलं. आणि त्याच्यानंतर मग दधी ऋषी न दिलेलं वज्र वृत्तासुर मारला. तसा मरत होता काय तो नाही. उपकारात
परोपकार करणं आवश्यक आहे. परोपकार जर आपण करू नये तर आपलं जीवन काही उपयोगाचं नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे सद्गुरु दिसले, मला हे सद्गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे सद्गुरु दिसले, मला हे सद्गुरु दिसले. आहे पण येईले दत्तगुरु दिसून राहिले. हेही शब्दार्थ आहे तर लक्षार्थ घेण्यासारखा आहे. आता जास्त वाढवत नाही तुम्ही काही जागावर. आता मला माझं समजून घेतलं पाहिजे, नाही तर माझं काही खरं नाही. राम 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 राम. हे बसले राहतील हे फक्त याच्याही बसले राहतील, काही इथून उठून जात आहे पण तुम्हाला उठून जात आहे. म्हणून संत पूजा हा अभंग लक्षात ठेवला. संत पूजा ज्यांनी केली त्याची 84 चुकते. संत पूजेचे महिमान या ब्रह्मा विष्णू करतील. तू माने संत पूजा नमन माझे गरुडध्वजा, तू कामाने संत पूजा नमन माझे गरुडध्वजा, नमन माझे गरुडध्वजा, तेथे विठ्ठलाची फेरी संत पूजा जाचे घरी घरी हो विठ्ठलाची फेरी. तुका म्हणे नमन माने गरुड ध्वजा. संत म्हणतात तुका म्हणे नमन माझे गरुड ध्वजा. अहो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःला दास म्हणून देतात. कोणत्या बंगावर पाहतो दास दास दास. पण कधी ते असं करत नाही. दास मी कोण आहे? दास आहे. जनता जनार्दनाचा मी दास आहे असं कोणतेही भजन दाखवून द्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं की त्यांनी दास नाही म्हटलं. समर्थ स्वामींनी दास म्हटलं, सगळ्या संतांनी दास म्हटलं. आपल्या स्वतःला दास म्हणून देतात. तुकड्या दास म्हणे तू का म्हणे नमन माझे गरुड ध्वजा. गरुड ध्वजा म्हणजे या गरुडावर कोण बसते? परात्पर. सर्वच भजनात सांगून देईन काय सर्व काहीतरी लक्षार्थ शब्दात लक्षात. नमन माझे गरुड ध्वजा, जो गरुडावर बसते आणि जो लक्ष 84 योनीतून मुक्त करते, जो मोक्ष मिळवून देते, त्या मोक्षाची परिपताका म्हणजे तो ध्वज, म्हणजे तो ध्वज. त्या ध्वजाला संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणते त्या ध्वजाला मी नमन करतो. माझे गरुड त्या ध्वजाला जी मोक्षाची पताका या लक्ष 84 योनीतून आपल्याला मोकळं करते. मोक्ष म्हणजे मोकळं करते. त्या ध्वजाला मी माझं नतमस्तक ठेवतो आणि नमन करतो. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय